वंदे गुरुपरंपरा। नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी, त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी, सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तडवाभिनेदुः, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। गौ माता की जय। सब संतन की जय। श्रीमद्भागवत कथेमध्ये काल आपण त्या ठिकाणी श्रवण केलं होतं की ब्रह्मदेवाने आपले मानसपुत्र निर्माण केले आणि त्यानंतर त्या ठिकाणी आता त्यांनी ध्यान करत बसले होते, विचार करत होते की आता याच्या नंतर मी काय करायचे। अशा प्रकारे विचार चालला असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे दोन भाग झाले, ब्रह्मदेवाच्या शरीराचे दोन भाग झाले आणि त्या दोन्ही भागामधून एक स्त्री आणि पुरुष त्या ठिकाणी उत्पन्न झाले, मनु आणि शतरूपा। हे दोघे पतिपत्नी त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या शरीरामधून उत्पन्न झाले आणि त्या ठिकाणी जेव्हा उत्पन्न झाले त्या दोघांनीही परमपिता परमात्मा ब्रह्मा यांच्यासमोर करबद्ध होऊन त्यांची प्रार्थना केली आणि प्रार्थना करून त्या ठिकाणी कशा प्रकारे आता पुढे आहे याच्याविषयी प्रश्न विदुर महाराज विचारतात। कारण की आपला कालचा भाग झाला होता ज्यामध्ये की अगदी छोट्याशा गोष्टीमध्ये सांगून दिलं होतं की मनु आणि शतरूपा यांचे 3 कन्या आणि 2 पुत्र झाले आणि त्यांच्यापासून संपूर्ण सृष्टीचा हा विस्तार झाला। तर या ठिकाणी विदुर महाराज आता मैत्रेय ऋषींना विचारतात की महाराज, मनु महाराज तर भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचे चरणचिन्ह नित्य निरंतर अंकित आहेत। परमात्म्याच्या चिंतनाशिवाय त्यांच्या जीवनाचं दुसरं काही उद्देशच नाही। अशा प्रकारे हे मनु महाराज त्यांच्याविषयी जे काही चरित्र आहे, त्यांचं जे पावन परम चरित्र जे आहे ते सर्वांना पुनीत करणारं आहे, पावन करणारं आहे, कर्ण इंद्रियाद्वारे त्याला श्रवण करून करून अंतःकरण शुद्ध करणारं आहे। आणि भगवान परमात्म्याचे जे भक्त आहेत त्यांचं चरित्र आहेच असं की ऐकल्यानंतर हृदय पवित्र होऊन जातं। मग मला अशी इच्छा आहे की कृपा करून मनु महाराजांचे ते संपूर्ण चरित्र तुम्ही मला सांगावं, कशा कशा प्रकारे सगळं काही त्यांनी उत्पन्न केलं आणि त्यांचे पुत्र जे आहेत त्यांचंही चरित्र मला ऐकायची इच्छा आहे। अशा प्रकारे जेव्हा प्रश्न केला तर मैत्रेय ऋषी सांगायला लागले की महाराज, त्या ठिकाणी मनु महाराज आणि देवी शतरूपा दोघेही ब्रह्मदेवाला शरण गेले आणि दोघेही करबद्ध होऊन ब्रह्मदेवाजवळ प्रार्थना करतात की हे भगवंत, हे दीननाथ, तुम्ही तर संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात, सर्वांची रचना करणारे आहात आणि आमचे तुम्हीच माता पिता आहात, तुम्हीच आम्हाला जन्माला या ठिकाणी घातलेलं आहे, म्हणून तुम्ही आमचे सर्वस्व आहात। आणि त्या परमात्म्याच्या आज्ञेनं बघा, म्हणजे मनुष्य जो आहे सुरुवातीपासूनच किती बुद्धिमान आहे। जसा जन्म झाला त्याबरोबर समस्त शास्त्राने विद्वत्तेने भरलेला होता। मनु महाराजांचा जन्म झाला म्हणजे असं तसं नाही, संपूर्ण वेद पारंगत होते, जसे जन्माला आले तसे ते राजा होते।
त्यांच्याजवळ संपूर्ण शास्त्राचं ज्ञान होतं, परमात्म्याची भक्ती होती, पित्याच्या आज्ञेच्या पालनेचं खूप मोठं व्रत होतं. आणि त्यांनी जेव्हा आपल्या पित्यासमोर अशी दीन होऊन प्रार्थना केली, विनम्रतेनं प्रार्थना केली, तर परमपिता ब्रह्मा अत्यंत प्रसन्न झाले. ते काय म्हणाले की आपल्या पित्याजवळ एवढा विनम्र पुत्र जर कोणी येत असेल तर पिता निरंतर त्याचं कल्याणच इच्छा करतात. तसंही पित्याच्या अंतःकरणातून आपल्या पुत्राचं कल्याणच निघतं. तथापि जर अत्यंत विनम्र आज्ञाकारी पुत्र जर असेल तर मग मात्र पिता अत्यंत प्रसन्न होऊन जातात. आणि आज माझी तीच प्रसन्नता आहे. खूप आनंद वाटतोय की अशा प्रकारे मला एवढा सुंदर असा पुत्र मिळाला आणि माझे श्रम जे आहेत सार्थक झाले. अशा प्रकारे ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हटले, राजा तुम्ही आता काय करायचं, संपूर्ण बघा सहस्र शीर्ष असलेला तो परमात्मा श्रीहरी त्याचे चिंतन करायचं, त्याची आराधना करायची आणि काय करायचं, संपूर्ण सृष्टीची रचना करायची. बघा श्रीहरी चिंतन करायला पहिलं सांगितलंय, कारण की परमात्म्याच्या चिंतनाशिवाय सृष्टी रचना करायला निघायचं नाही. तसंही आपण बघा कोणतंही काम करायचं असेल ना, चांगलं काम काही करायचं असेल तर पहिलं काय करतो, पूजा करतो, देवाची काहीतरी म्हणजे आराधना करतो, श्री गणेशाची पूजा करतो किंवा काहीतरी असं सत्कर्म करतो की जेणेकरून आपलं जे काम आहे ते व्यवस्थितपणे पूर्ण व्हावं. ज्या कामाला आपण करायला निघालोय त्यामध्ये परमात्म्याचा आशीर्वाद आपल्याला मिळावा या अपेक्षेनं आपण त्या ठिकाणी हे सगळं काही करत असतो. याच प्रकारे या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितलं की महाराज की तुम्ही आता संपूर्ण पृथ्वीचे स्वामी होऊन त्या ठिकाणी पृथ्वीचे राजा होऊन प्रजा पालन करा. सगळ्यात पहिलं तर प्रजा उत्पन्न करावी लागेल, त्यानंतर त्या प्रजेचं तुम्ही पालन करा. राजा बनून तुम्ही सृष्टीची त्या ठिकाणी रचना करून पालन करा. आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वात प्रथम श्रीहरीचं चिंतन करा. यज्ञ पुरुष परमात्मा जो आहे त्याला यज्ञाद्वारे संतुष्ट करा. म्हणजे बघा इथे यज्ञाचं खूप मोठं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलंय की तुम्ही यज्ञ करा, कारण की संपूर्ण सृष्टी जी आहे ती यज्ञाच्या आधारावरच चालेल. तुम्ही यज्ञामध्ये आहुती प्रदान करून देवतांना प्रसन्न केलं तर वेळोवेळी जे हवं आहे ते देवता तुमच्या प्रजेला देत जातील. प्रजेजवळ जे काही उपलब्ध होतं ते सगळं राजाने केलेल्या यज्ञाच्या फळाचं सगळं महत्त्व आहे. म्हणून प्रजेलाही पुण्य करायचं जेणेकरून राजाला पुण्य मिळेल. आपण त्या दिवशी एकदा पाहिलं होतं की प्रजा जे काही पुण्य करते त्या पुण्याचा 8वा हिस्सा राजाच्या खात्यामध्ये जाऊन आपोआप जमा होतो, आपोआप जातो. आणि मग तुम्ही जेवढं जास्तीत जास्त पुण्य करणार तेवढं जास्त पुण्यवान राजा होईल आणि जेवढा जास्त पुण्यवान राजा होईल त्याच्या हातून तेवढे जास्त सत्कर्म होतील आणि सत्कर्मातून आपण सगळी जी प्रजा आहे कशी राहणार, सुखी राहणार. तर अशा प्रकारे तुम्ही यज्ञ करा. अशी सगळी आज्ञा ब्रह्मदेवाने दिली की महाराज तुम्ही जाऊन यज्ञ करा, प्रजेचं पालन करा, प्रजेचं रक्षण करा आणि प्रजेला संपूर्ण प्रपंचाला विस्तार करा. अशी आज्ञा मिळताच त्या ठिकाणी मनु महाराजाचा विचार करतायत, महाराज तुम्ही आज्ञा दिली सृष्टी रचायची, परंतु सृष्टी रचण्याकरता काहीतरी पाहिजे ना आधार. कशावर रचायची सृष्टी, कारण आम्ही सगळीकडे पाहतोय काय आहे, पाणीच पाणी आहे, जल जल ही जल आहे. मग तिथे सृष्टी रचण्याकरता पृथ्वी पाहिजे का नाही, पृथ्वी तर कुठे दिसतच नाही, सगळीकडे जल आहे. जलमय सृष्टीमध्ये इथे मी कशी काय प्रपंच रचना करू, कसा काय विस्तार करू. आणि मनु महाराजांनी सांगितलं त्या ठिकाणी की महाराज ज्यावेळी प्रलय झाला होता, प्रलयाच्या जळामध्ये पाताळामध्ये ही पृथ्वी त्या ठिकाणी गेली आणि सरळ रसातळातच जाऊन बसली. ही जी पृथ्वी आहे प्रलयाच्या जळामध्ये बुडाली होती, कारण संपूर्ण प्रलय होत असताना सगळं काही बुडून जातं पाण्यामध्ये. मग तेव्हा ही पृथ्वी त्यामध्ये बुडून गेलेली आहे आणि सरळ रसातळातच जाऊन बसली, तिच्याकडे कोणाचं लक्ष सुद्धा नाही. ब्रह्मदेवाने विचार केला, अरे हो की, कारण मी सृष्टी रचना करण्याच्या नादामध्ये एवढा विसरून गेलो की पृथ्वीची रक्षा करण्याचं दायित्व कोणाला द्यायचं विसरूनच गेलो. पृथ्वी कुठे आहे आता ते पहिलं शोधावं लागेल. परंतु आता विचार आहे, पृथ्वी काही साधारण गोष्ट आहे का, पृथ्वीला पहिलं म्हणजे शोधायचं. संपूर्ण रसातळामध्ये सगळीकडे जल जल जल, त्याच्यामध्ये पृथ्वीला कुठे बरं शोधायचं. आणि बरं शोधून मिळाली पण पृथ्वी, त्याला वर कसं काढायचं, एवढी मोठी फार मोठी समस्या आहे. या समस्येचं हल काही आपल्या हाताने होऊ शकत नाही. मग आता ज्या परमात्म्याने आज्ञा दिली आहे ना, काय करायचं, सृष्टी रचना करण्याची आज्ञा ज्याने दिलेली आहे
तोच परमात्मा काय करेल, आपल्या समस्येला सोडवण्याकरता येईल. अशा प्रकारे ब्रह्मदेव विचार करतच होते की तेवढ्यात काय झालं, ब्रह्मदेवाच्या नासा छिद्रामधून म्हणजे नाकामधून एक अत्यंत छोटासा जीव बाहेर आला. एकदम छोटा, अंगुष्ठ मात्र, म्हणजे एकदम अंगठ्या एवढाच, फक्त अंगठ्या एवढाच उंच मोठा होता तो, त्याच्यापेक्षा जास्त मोठा नव्हता. नाकातून बाहेर आला म्हटल्यावर किती मोठा असेल बरं तो? हा एकदम छोटा. तर तो जीव बाहेर आला. बघता बघता मनु महाराज पाहतायत, देवी शतरूपा पाहते, सगळे ऋषीमुनी पाहतात. त्यात ब्रह्मदेवाने विचार केला की माझ्या नाकातून आलंय, कोण आहे असा विचार केला आणि पाहिलं तर एकदम छोटासा जंतू होता. तर तो जो होता तो वराह होता. वराह म्हणजे काय, सुकर, सुकर म्हणजे डुक्कर. तर ते डुक्कर होता, वराह म्हणतात त्याला. तर वराह पाहिलं की छोटासा वराह आहे, नेमकं काय चाललंय, भगवंताची काय इच्छा माहित नाही. पाहता 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 तो वराह बाहेर आल्यानंतर हत्ती एवढा मोठा झाला आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव आणि सगळे चकितच, नेमकं काय चाललंय हे. हा वराह आता हत्तीपेक्षा पाहता पाहता एकदम मोठ्या पर्वता एवढा मोठा झाला. आधी दिसत नव्हता आणि आता त्याला पाहायला शक्य नाही, एवढा मोठा दिसतोय. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने आश्चर्य होऊन पाहिलं की हा साक्षात परमात्माच आहे आणि आपल्याला या ठिकाणी आपली जी काही संकल्पना आहे त्याला पूर्ण करण्याकरता तो आपल्याला सहायता करायला आलेला. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने विचार केला. सगळ्या ऋषीमुनींनाही कळालं की हा परमात्मेशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. म्हणून सगळ्यांनी खूप प्रकारे स्तुती केली भगवंताची, खूप व्यवस्थित प्रकारे स्तुती झाली. आणि बघा, भगवान परमात्मा म्हणजे वराह रूप होतं, अत्यंत अक्राळ विक्राळ रूप होतं, एकदम सौम्य असं काहीच नव्हतं त्यांच्याकडे. संपूर्ण शरीर जे होतं एकदम मोठ्या दगडाप्रमाणे कवच, अगदी कठोर निळघोर ते शरीर. आणि त्यामध्ये बघा भगवान परमात्म्याचे जे काय म्हणतात, डुकराचे जे दोन असे दात असतात ना पुढे, तर ते जे दोन्ही असे पुढे दात होते अत्यंत टोकदार होते, जसं की एखाद्याला फाडून तोडून आता फेकून देतील एवढे टोकदार दात. जीभ लफलफ करते. त्याच्यामध्ये अंगावर जे केस होते ते मोठ्या मोठ्या काट्यापेक्षाही जास्त कठोर होते. सहज जरी ते केस हलवले तरी हवा अगदी पूर्ण विच्छिन्न विच्छिन्न होऊन जाईल, सगळं चराचर छिन्न विच्छिन्न होऊन जाईल, एवढी भयानक शक्ती त्या केसामध्ये होती. भगवान परमात्म्याच्या डोळ्यामधून आग निघत होती. म्हणजे एवढं अजिबात सौम्य रूप नव्हतं, एकदम अक्राळ विक्राळ ते रूप धारण करून. आणि जसं ते घरघर आवाज येतो ना, खूप मोठा आवाज येतो, त्याला इथे दिलेले वर्णन केलंय की त्यांच्या तोंडामधून अत्यंत विचित्र, अत्यंत भयानक, संपूर्ण चराचराला थरथर कापवणारा तो घर 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 आवाज यायचा. आणि त्यामध्ये बघा भगवान परमात्मा आहे ना, सगळ्यांप्रती सारखे नाही आहेत ते. इथे त्यांचं जे रूप आहे ते दुष्टांप्रती असं अत्यंत भयानक, परंतु भक्ताप्रती तेवढं सौम्य. इथे जेव्हा सगळ्या ऋषीमुनींनी साधना करून तपस्या करून एवढं तेज कमवलेलं आहे, भगवंताची भक्ती करून करून एवढी निष्ठा त्यांच्या मनामध्ये आहे, भगवंताची जी प्रार्थना त्यांनी केली त्यामधून परमात्मा प्रसन्न झाले. आणि जसं दुष्टांकडे अत्यंत कुपित दृष्टीने पाहतात तेवढं सौम्य दृष्टीने आपल्या भक्तांकडे पाहतात. त्यांनी पाहिलं की माझे भक्त जे आहेत, मरीची आदी सगळे ऋषीमुनी बसलेले आहेत, ब्रह्मा आहेत, मनुष्यरूपा आहे, या सगळ्यांकडे भगवंताने अत्यंत कोमल वात्सल्यमय दृष्टीने पाहिलं, ममतेनं पाहिलं की हे माझे भक्त आहेत आणि यांचं कल्याण असो अशा दृष्टीने भगवंताने पाहिलं. आणि यांच्या कल्याणाकरता आता मी पृथ्वीला त्या ठिकाणी शोधून आणणार आहे, अशा विचाराने भगवान परमात्म्याने त्या पाण्यामध्ये प्रवेश केला. अशा भयानक प्रकारे प्रवेश केला की ते जे पाणी होतं, जशा मोठ्या लाटा संपूर्ण वरवर जातात ना, त्याही पेक्षा अत्यंत विचित्र प्रकारे त्या लाटा भगवंताच्या त्या फक्त पाण्यात प्रवेश करण्याने एवढ्या उंच उंच गेल्या की सगळं आसमान जे आहे, आकाश जे आहे, जलमय होऊन गेलं. आणि अशा प्रकारे परमात्म्याने जे नाक आहे ना त्यांचं, त्या नाक कशासाठी असतं त्यांचं, प्राण्यांचं श्वास म्हणजे वासावरून ते ओळखून घेतात कुठे काय कुठे काय. तर भगवंताने वासावरून पृथ्वीचा शोध घ्यायला सुरुवात केली. वास घेतला, पृथ्वी आहे कुठे आहे कुठे, अशा प्रकारे पाण्यात प्रवेश केला आणि त्यांनी वासाच्या माध्यमातून पृथ्वीचा शोध घेतला. परमात्मा आहे, त्यांना तसे वासाची गरजच काय, त्यांना माहिती आहे कुठं काय, त्यांच्या सृष्टीमध्ये कुठं काय त्यांना माहित नसतं. तुमच्या घरामध्ये कुठं काय आपल्याला तेही माहित नसतं बरं का. तरी चला, म्हणजे कुठे ठेवली वस्तू एवढं कळत नाही, तरी सामान्यपणे रोजच्या व्यवहाराच्या गोष्टी आपल्याला मिळतात. तर भगवान परमात्मा सृष्टी त्यांची, त्यांचं घर आहे, सृष्टीचं घर परमात्मा आहे बघा. तर त्या सृष्टीमध्ये कुठे
कुठे काय कुठे काय देवाला सगळं ठाऊक आहे, तरीही लीला करतात. लीला करत असताना सगळं काही पद्धतशीर करतात, अजिबात काहीही सोडत नाही भगवान परमात्मा. त्यांनी पाहिलं की आता वास घेऊन घेऊन सृष्टीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी पृथ्वीला शोधून काढलं. पृथ्वी मिळाली. पृथ्वी मिळाल्यानंतर आपले जे दोन्ही दात, ते दात अगदी भयानक विचित्र असे दहाडा म्हणतात ना त्याला, तर त्यावर भगवंतानी पृथ्वीला त्या दहाडेच्या टोकावरती पृथ्वीला ठेवलं, दोन्हीच्या टोकावरती पृथ्वीला ठेवलं आणि पाण्यामधून अत्यंत वेगामध्ये त्या ठिकाणी परमात्मा बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी एका भयानक दैत्याने त्यांना अडवलं. फार मोठा क्रूर अत्यंत विभत्स असा तो एक दैत्य समोर आला. त्याचं नाव आहे हिरण्याक्ष. हिरण्याक्ष समोर आला. भगवंताने पाहिलं की हा हिरण्याक्ष आलाय, पण काय करायचं आपल्याला, आपलं तर काम झालंय, निघायचं. परंतु भगवंताला अडवलं आणि म्हटलं की अरे फार शक्तिशाली दिसतोय, माझ्यासोबत युद्ध कर. काही कारण नाही बरं का, म्हणजे यांना काय स्वतःचं बळच दाखवायचंय, एकदम म्हणजे असं बळ दाखवायची इच्छा असते. तर त्याची ही कथा आहे की देवता इंद्र जो आहे, इंद्राला खूप त्रास देणारा हा कोण आहे, हिरण्याक्ष दैत्य. दानव आणि दैत्य आणि देव ह्या दोघांचं कधी पटलंच नाही. म्हणजे दानवांचं आणि देवांचं कायमचं युद्ध आहे, कधीही भांडण आहे त्यांचं. आणि यामध्ये हा जो हिरण्याक्ष आहे कायम जाऊन ललकारायचा, युद्धाची चुनवती द्यायचा सगळ्यांना की माझ्यासोबत युद्ध करा. आणि याच्यासोबत ज्यांनीही युद्ध केलं ते हरले, कारण परमपराक्रमी त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ शक्तिशाली आतापर्यंत कुणी झालाच नाही. मग तू सगळीकडे शोधत फिरायचा माझ्यासोबत कोण युद्ध करतं, सगळे म्हणायचे आमची माघार आहे. मग जेव्हा इंद्राला कळालं की ज्याने पृथ्वीला उचललं तो किती शक्तिशाली असेल बरं, मग असे शक्तिशाली सोबत याला भिडून द्यायचं आणि याच निमित्ताने याचा वध होऊन जाईल एकदाचा, म्हणजे आपला जो शत्रू आहे तो कायमचा जाईल. मग इंद्राने काय केलं, हळूच गेला कुठे, हिरण्याक्षाकडे. हिरण्याक्षाला जाऊन म्हटलं हे बघ, तू आतापर्यंत शोधत होता ना काय, की माझ्यासारखा शक्तिशाली कुणीतरी मला भेटावा. कारण सामान्य लोकांसोबत काय युद्ध करणार, एखादा पैलवान आहे आणि ते लहान लहान पोरांच्या सोबत काय बरं कुस्ती खेळणार आहे, नाही ना. कुस्तीच खेळायची म्हटल्यानंतर त्याच्याच सारखा पैलवान समोर पाहिजे, तर त्या कुस्तीमध्ये खरी मजा आहे. आणि मग तिथे हिरण्याक्षाला जाऊन सांगितलं की आम्ही सगळे अत्यंत शक्तिहीन आहोत आणि तू तर फार शक्तिशाली बलाढ्य माणूस आहे. तुझ्यासोबत युद्ध करण्याकरता तुझ्यासारखा एक अत्यंत बलशाली मला भेटलाय, तू जाऊन त्याला भिड. मी कुठे पत्ता विचारला, सांगितलं की इथे इथे जा, तिथे आहे. पाठवलं. हिरण्याक्ष आला गर्जना करत करत, गदा फिरवत फिरवत आला. एकदम मस्त गदा फिरवली आणि तिथे समोर आला. आणि भगवान वराह जे आहेत त्या ठिकाणी वराहांना पाहून ललकारलं की माझ्यासोबत युद्ध करा. अशा प्रकारे जेव्हा चुनवती दिली, भगवान वराह जे आहेत त्यांनी दुर्लक्ष केलं सुरुवातीला, पण हा काही नडूनच बसला, युद्धच करायचं. ठीक आहे, भगवंताने आपल्या शक्तीद्वारे पृथ्वीला असं हवेतच थोडा वेळ तरंगत ठेवलं आणि त्याच्यासोबत युद्ध करायला लागले. सुरुवातीला त्यांनी काय केलं, छान त्याच्यासोबत वेळ घालवला, मस्त मनोरंजन केलं थोडा वेळ. भगवंताने सगळ्यात पहिली गदा फेकून मारली. गदा मारल्यानंतर त्याने ती पकडली आणि अशी गरगर फिरवून फेकून दिली. भगवंताने चक्र मारलं, त्यांनी चक्रही पकडलं आणि कुठेतरी अगदी त्याचंही नष्ट करून टाकलं. अशा प्रकारे अनेक शस्त्रास्त्र वापरून वापरून त्या ठिकाणी भगवान म्हणत ठीक आहे, फार खेळलो, आता माझं मन संपलं, तुझ्यासोबत खेळायची इच्छा संपली, आता तुला निपटून टाकू. भगवान समोर गेले आणि एक जोरात कानाखाली मारली त्याच्या. कोणाच्या? हिरण्याक्ष दैत्याच्या. एकदम जोरात कानाखाली मारली. तो कुठेतरी लांब जाऊन पडला, तपासच लागला नाही, एकदम दूर गेला. हिरण्याक्ष जागीच गेला. अशा प्रकारे हिरण्याक्ष दैत्याला मारणारे भगवान परमात्म्याचा हा अवतार प्रथम, जे 10 अवतार आहेत ना, या दशावतारापैकी भगवान विष्णूचा हा पहिला अवतार भगवान वराह भगवान अवतार घेऊन आले. त्यांनी त्या ठिकाणी पृथ्वीला घेतलं आणि समोर आले. ब्रह्मदेवासमोर आल्यानंतर सर्वांनी प्रार्थना केली की अहो, आतापर्यंत आम्ही ज्यांना भगवान असतील असं समजत होतो, परंतु हे खरंच भगवानच आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही हे काम करू शकत नाही. हिरण्याक्षाला मारलं, पृथ्वीचा शोध घेऊन पृथ्वीला वरती घेऊन आलेत, म्हणजे फार मोठं महत् कार्य करणारे हे साक्षात परमात्मा परब्रह्म आहेत. अशा प्रकारे प्रार्थना केली, सर्वांनी स्तुती केली. हे जगदीश्वर, हे नाथ, हे परमात्मा, पतित पावन तुम्ही आम्हा सर्वांचे रक्षक आहात, तारणहार आहात. कृपा करून आमच्यावर प्रसन्न व्हा, आम्हाला आपली भक्ती, आपले ज्ञान, आपलं वैराग्य
असीम अशी शांती प्रदान करून कृतार्थ करा. हे भगवन, आपल्या भक्तीशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये रस नाही. आपल्या तुमच्या भक्तीमध्येच जो आनंद आहे त्याचमध्ये खरा रस आम्हाला मिळालाय. तद व्यतिरिक्त हे सगळं जग एक मात्र सगळं शून्य आहे. आपल्या भक्तीशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची कामना नाही. म्हणून हे भगवन, हे परमात्मन, कृपा करून आमच्यावर प्रसन्न व्हा. अशी अनेक प्रकारे स्तुती केली. आणि त्या स्तुतीमध्ये तर आणखी खूप सुंदर सुंदर सांगितलंय की तुम्ही सर्वस्व आहात, तुम्ही सगळं काही आहात. ही संपूर्ण सृष्टी जी दिसतीये वस्तुतः हे सगळं तुमचं स्वरूप आहे. या सृष्टीमध्ये जी प्रक्रिया चालते हे सगळं तुम्ही आहात. जे यज्ञ चालतात त्या यज्ञामध्ये आहुत घेणारी देवता, त्या आहुतीमध्ये प्रदान होणारे वस्तू, आहुती देणारा यजमान, पुरोहित आदी जे काही आहे ते सगळं काही तुम्ही आहात. आणि ज्या मंत्राद्वारे आहुती दिली जाते ते मंत्र सुद्धा तुम्हीच आहात. तर अशा प्रकारे अनेक स्तुती त्या ठिकाणी सगळ्या ऋषीमुनींनी मिळून केली. ब्रह्मदेवाने ही स्तुती केली आणि सर्वांवर आशीर्वाद देत भगवान परमात्मा अत्यंत प्रसन्न आहेत. आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्व ऋषीमुनींच्या आग्रहावरून, प्रार्थनेतून त्या ठिकाणी पृथ्वीला जलामध्ये एका ठिकाणी स्थिर केलं. आणि सृष्टीला स्थिर केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा आता अंतर्धान झाले. बोले श्री वराह भगवान की जय. भगवान वराह अवताराची ही अत्यंत सुंदर, अप्रतिम, दिव्य अशी कथा जी आहे या ठिकाणी मैत्रेय ऋषींनी कोणाला सांगितली? विदुर महाराजांना सांगितली. आता अशा प्रकारे जेव्हा कथा संपली तर कथा संपल्यानंतर प्रश्न येतो. काय प्रश्न येतो बरं? तुमच्या मनात आला का एखादा प्रश्न? प्रश्न यायला पाहिजे ना. प्रश्न असा आहे की बघा, हा हिरण्याक्ष दैत्य आहे कोण? मध्येच कुठून आला हा? सृष्टी तर अजून रचायची आहे ना. मग सृष्टीमध्ये बाकी सगळं अजून रचना व्हायची. हिरण्याक्ष दैत्य आला कसा? कुणाचा मुलगा आहे? काय आहे? ही जी कथा आहे ही नेमकी कुणाची आहे? अशा प्रकारे त्या ठिकाणी विदुर महाराजांनी प्रश्न विचारला. कुणाला? मैत्रेय ऋषींना. आणि म्हटले ठीक आहे, हा जो हिरण्याक्ष दैत्य आहे त्याची आणि भगवान परमात्म्या मध्ये असं द्वंद्व युद्ध का झालं? त्याच्याकडे असं एवढं शक्ती, एवढी सामर्थ्य कुठून आलं? हा नेमका कोण आहे? हा राक्षस आहे, दैत्य आहे, तर कुठून कसा आला? असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा त्या ठिकाणी आता या प्रश्नाचं उत्तर देत भगवान मैत्रेय ऋषी आता वर्णन करतात. या ठिकाणी हा श्रीमद भागवताचा तृतीय स्कंधाचा 13वा अध्याय संपला आणि आता 14व्या अध्यायामध्ये प्रवेश करताना या कथेचा आरंभ होतो. तर या ठिकाणी सांगितले की हे महाराज विदुर, असं झालं की दक्ष महाराज जे आहेत, कोण आहेत दक्ष? जसे भगवान ब्रह्मदेवाचे 10 मानस पुत्र आहेत त्यापैकी दक्ष त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा एक पुत्र आहे. तर दक्ष प्रजापती जो आहे त्याला एकूण 60 मुली झाल्या होत्या. त्या 60 मुलींपैकी 13 मुली त्या ठिकाणी चांगल्या व्यवस्थित अशा जाणून कुणाला दिल्या? महर्षी कश्यपांना दिल्या. कश्यप ऋषींना 13 मुली दिल्या. आणि दक्षचं असं होतं की सगळ्यांना विचारलं, सगळ्या मुलींना एकेकीला विचारलं की तुम्हाला पती म्हणून नेमकं कोण हवं आहे? पती रूपाने तुम्हाला कोण प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे? असं जेव्हा प्रत्येकीला विचारलं त्यापैकी ह्या 13 मुलींनी सांगितलं की आम्हाला कश्यप ऋषींसोबत विवाह करायचा आहे. अशा प्रकारे दक्ष महाराजांनी आपल्या 13 मुलींचा विवाह आपले कश्यप ऋषींसोबत लावला. आणि त्यामध्ये एक दिती नावाची मुलगी होती. कोणाची? दक्ष प्रजापतीची दिती नावाची मुलगी. तिचा विवाह जो की कश्यप ऋषींसोबत झालेला. तिने पाहिलं की माझ्या जेवढ्या सवती आहेत ना, म्हणजे सवती काय, बहिणीच आहेत त्या, परंतु आता कोण आहेत? सवती आहेत. तर त्यांनी काय केलं? सगळ्यांचे मुलं बाळ आहेत, प्रपंच आहे छानपैकी, गोजीरवाणे सगळे बाळ आहेत, त्यांच्याकडे मस्त पराक्रमी सगळे पुत्र आहेत आणि माझ्याकडे काहीच नाही. मग विवाह करून काय उपयोग आहे? जर पुत्रच झाला नाही तर मग काही साध्य नाही. अशा प्रकारे माता दिती, चांगलं होतं मी बिघडवलं त्याला ना. तर माता दिती जी होती तिने भगवान कश्यप ऋषींच्याकडे गेली आणि म्हटली की महाराज कृपा करून माझ्यावर पण कृपा प्रसाद द्या, तुमचा दृष्टीपात करा. कारण की मी पाहिलं सगळीकडे पुत्रवत आहेत, जेवढ्या बाकीच्या तुमच्या पत्नी आहेत सगळ्यांना पुत्र आहेत आणि मला ते पाहून ईर्ष्या होते की माझं कोणी संतान नाही अद्याप. आणि प्रत्येक स्त्रीची ही मनोकामना असते की ज्याच्याशी विवाह झालेला आहे,
जो आपला पती आहे तो पतीच माझ्या गर्भामधून पुत्र रूपाने जन्माला यावा. आणि खरं तर हे सर्व स्त्रियांचं फार मोठं सौभाग्य आहे. आणि तो जो पती आहे, जो हे काम करतो, तो पती अत्यंत यश प्राप्त करतो, त्रैलोक्यामध्ये त्याचं जय जयकार होतो. अशा प्रकारे तुम्ही तर साक्षात फार मोठे महान आहात, विद्वान आहात, ऋषी आहात. तुमच्याकडे संपूर्ण वेदाचं ज्ञान आहे, त्रैकालिक ज्ञान आहे. तुमच्याकडे काय कशाची कमी आहे? मग तुमच्याच सारखे पुत्र मला हवे आहेत. म्हणून त्या ठिकाणी काय करायचं? मला त्या ठिकाणी तुम्ही कृपा करा माझ्यावर. अशा प्रकारे प्रार्थना केली. ज्यावेळी दिती आपल्या पतीकडे गेली होती तेव्हा वेळ होती संध्याकाळची. संध्याकाळची वेळ म्हणजे काय म्हणता आपण त्याला? दिवाबत्ती करायची वेळ. तर त्यावेळी संधी मुहूर्त असतो. संधी म्हणजे काय? संधी म्हणजे मिलन. तर जो मिलन आहे त्यामध्ये सूर्यास्त होतो आणि संध्याकाळ सुरू होते. तर ही मिलनाची वेळ आहे, ज्यावेळी की बघा दिवस संपून रात्र सुरुवात होते. ना त्या ठिकाणी धड रात्र असते ना धड दिवस असतो. त्याच्यामुळे ही जी वेळ आहे यामध्ये केवळ भगवत चिंतन करावं, व्यक्तीने साधना करावी, तपस्या करावी. अशास्त्रीय कोणतेही कर्म करू नये, शास्त्रविहित करावं अशा प्रकारे वर्णन आहे. आणि एक विशेष करून शास्त्राने स्पष्ट सांगितले की चत्वारि खलु कर्माणि संध्याकाले विवर्जयेत, आहारम मैथुनम निद्राम स्वाध्यायम च चतुर्थकम. आहारात जायते व्याधी क्रूरगर्भश्च मैथुने, निद्रा श्रियो निवर्तन्ते स्वाध्यायम मरणम ध्रुवम. बघा, लक्ष देऊन ऐका बरं का. आता ही गोष्ट फार महत्वाची आहे की आपण संध्याकाळच्या वेळी 4 गोष्टी करायच्या नाही. कोणत्या 4 गोष्टी करायच्या नाही संध्याकाळच्या वेळी? सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली आहे आहारम, पहिली गोष्ट. दुसरा मैथुनम, निद्रा आणि स्वाध्याय. सगळ्यात पहिली म्हणजे जेवण करायचं नाही. संध्याकाळच्या वेळी जेवण करायचं का बरं नाही करायचं? काय होतं त्यातून? तर सांगितले आहारात जायते व्याधी. तुम्ही जर संध्याकाळच्या वेळी जेवण केलं तर ते जेवण अंगी लागत नाही, त्यामधून व्याधी उत्पन्न होते. संध्याकाळच्या वेळी जेवण केलं तर त्यातून आपल्या शरीराला निश्चितच रोग हळूहळू ग्रासतात. त्यामुळे त्यावेळी संध्याकाळी काय करायचं? जेवण करायचं नाही. दुसरं सांगितले मैथुनम, म्हणजे मिथुन क्रिया करायची नाही. ज्यावेळी जर तुम्ही मिथुन क्रिया केली आणि त्याच वेळी जर गर्भधारणा झाली तर काय होतं? म्हटले आहारात जायते व्याधी क्रूर गर्भश्च मैथुने. जर त्यावेळी तुम्ही मिथुन केलं तर त्यातून उत्पन्न होणारी जी संतती आहे ती एकदम क्रूर होते. राक्षस पिशाच प्रवृत्तीची संतती उत्पन्न होते. त्यामुळे हे कार्य संध्याकाळी करायचं नाही. यानंतर म्हटले निद्रा श्रियो निवर्तन्ते. निद्रा पण वर्जित केलेली आहे. संध्याकाळच्या वेळी झोपायचं अजिबात नाही. बघा, पूर्वीचे काळचे लोक, बघा, शास्त्र माहित नव्हतं सगळ्यांना. कुणी पण हे श्लोक पाठ केले होते, कुणी काय केलं होतं. परंतु जुने लोक बघा, संध्याकाळी जर कुणी झोपलं तर त्याला मारून उठवतील. का? कारण त्यांना माहित आहे ही वेळ झोपायची नाहीये. संध्याकाळच्या वेळी झोपलं नाही पाहिजे, दरिद्र म्हणतील त्याला. अरे काय दरिद्र सारखं झोपलाय का? त्याचं कारण सांगितले निद्रा श्रियो निवर्तन्ते. संध्याकाळच्या वेळी झोपलं तर श्री नष्ट होते. श्री म्हणजे संपत्ती, श्री म्हणजे चांगले गुण, सद्गुणांचे जी भांडार आहे आपल्याकडे जी संपत्ती आहे, संपत्तीमध्ये धन सुद्धा घेऊ शकता, पैसा सुद्धा संध्याकाळी झोपणाऱ्या माणसाकडे नसतो. कारण की ती वेळ अशी आहे ज्यावेळी तुम्ही भजन करा का झोपायचं, ती झोपायच्यासाठी वर्जित वेळ आहे. म्हणून निद्रा श्रियो निवर्तन्ते. ज्या माणसाने झोप घेतली संध्याकाळची त्याच्याकडे श्री कधीही राहत नाही. सद्गुणविहीन अत्यंत दुर्गुण प्राणी बनून जातो. म्हणून निद्रा श्रियो निवर्तन्ते. स्वाध्याय वर्णम ध्रुवम. बघा, आणखी एक गोष्ट सांगितली. मग आम्ही अभ्यास करू ना, तर संध्याकाळच्या वेळी शास्त्राने अभ्यास करायला सुद्धा मना केलंय. मग अभ्यास म्हणजे तुम्ही असं म्हणता की शाळेचा अभ्यास का? तर ठीक आहे, शाळेचा अभ्यासाला पण अभ्यासच म्हणा, परंतु याच्या व्यतिरिक्त कुठलं नवीन शास्त्राला शिकण्यासाठी सुद्धा मनाई आहे. नवीन शास्त्र शिकायचं नाही. फक्त संध्याकाळची जी वेळ आहे ती भजनाची आहे. तुम्ही भजन करा, देवासमोर बसून आरती म्हणा, कीर्तन करा, नाचा, कथा ऐका, परंतु नवीन कोणत्याही गोष्टीला शिकण्याकरता संध्याकाळची वेळ उपयुक्त नाही. काय म्हटले? संध्याकाळी विवर्जेत. याच्यापैकी स्वाध्यायम मरणम ध्रुवम. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी स्वाध्याय केला तर मृत्यू निश्चित आहे. त्या स्वाध्यायातून तुम्हाला काहीही नीटनेटकं मिळणार नाही. म्हणून ह्या 4 गोष्टी वर्जन करायच्या.
संध्याकाळी करायचं नाही. आहारम मैथुनम निद्रा स्वाध्यायम च चतुर्थकम. बघा जुन्या काळचे लोक खरंच खूप हुशार होते. आजकाल शिकून अडाणी आहेत, म्हणजे शिकले फार शिकले, पण आपल्याकडे म्हणतात ना शिकले तेवढे ते शिकले फार शिकले, परंतु आपल्या संस्कृतीला सोडलं. आपल्या संस्कृतीच्या सनातन सभ्यतेच्या ज्या परंपरा आहेत त्या विसरून गेल्या. परंतु जुन्या काळचे लोक ह्याला जपत होते, फार आदराने मानत होते. त्यांना माहित होतं कशाने काय होईल, माहिती होतं, परंतु हे श्लोक वगैरे कोण वाचत होते? परंपरेतून आलेलं ज्ञान होतं. आमचे वडील असं सांगायचे, आमची आई असं म्हणायची. मग तुम्ही तुमची आई कोणत्या जमान्यात जगता, तुम्ही अश्मयुगीन मानव आहात का? अशा प्रकारे टोमणे मारून आजचे लोक पुढे निघतात. परंतु ही खरी गोष्ट आहे, हे करायला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे या 4 गोष्टी नाही करायला पाहिजे. आणि यावेळी बघा माता दिती ज्यावेळी महर्षी कश्यपांकडे गेली होती ती वेळ कोणती होती? संध्याकाळची वेळ होती. आणि इच्छा काय होती? पुत्र कामना. काम देव अगदी डोक्यावरती आरूढ झाला होता. कामाद्वारे अत्यंत बेचैन असलेली माता दिती ती म्हणती काही झालं तरी चालेल, परंतु मला काय करायचं? आत्ताच पुत्र उत्पन्न करण्याची मला इच्छा आहे, मला आत्ताच तुम्ही कृपा करा. अशा प्रकारे पाहिलं महर्षी कश्यप अनेक प्रकारे समजावलं की देवी हे बघा ही वेळ उपयुक्त नाही, करू तुमची इच्छा आहे, मला फार प्रसन्नता आहे, कारण मातृसुखाकरता तुम्ही आला आहात, ती तुमची जी आहे इच्छा निश्चितच पूर्ण करेल, परंतु ही वेळ त्यासाठी उपयुक्त नाही, ही समय संधी मुहूर्त हा ठीक नाही, काही वेळ तुम्ही जरा थांबा. अशी त्या ठिकाणी सांगितलं, ऐकतच नाही, काही केलं तरी ऐकतच नाही. तरी समजावून सांगितलं हे बघा ही जी वेळ आहे यावेळी भगवान भूतनाथ भगवान शिव आपल्या नंदीवरती बसून जगभर फिरत असतात. कुठे? संपूर्ण सगळीकडे फिरत असतात. भगवान शंकर बघा नंदीवर बसून शास्त्राने सांगितले बरं का. म्हणून तर आपण म्हणतो ना माता लक्ष्मी येते, भगवान शिव आपल्या घरी संध्याकाळच्या वेळी येतात, म्हणून घराचे दरवाजे उघडे ठेवायचे, स्वागताची तयारी करायची, दिवे लावायचे, प्रार्थना करायची, सुगंध पसरवायचा आणि भजन करत राहायचं. भगवान स्वतः येऊन आपल्या घरी येतात. ते पाहत असतात, ज्याने दरवाजा उघडा ठेवलाय, जो भजन करतोय त्याच्या घरी मी प्रवेश करेल. तर भगवान एकटे येत नाही, आपलं भूत प्रेत पिशाच आदी त्यांची जी टोळी आहे ना सगळ्यालाच घेऊन येतात आणि मस्त अलमस्त नाचत नाचत फिरत असतात. भगवान शंकराचं ते रूप अत्यंत दिव्य आहे. त्याचं इथे वर्णन त्या ठिकाणी जे केलं कश्यप ऋषी सांगतायत की देवी भगवान शिव त्यांचं रूप जे आहे भले असेल, त्यांनी सगळं काही सोडलंय, म्हणजे सगळे जे लोक आहेत ना आज भोगामध्ये रमलेले आहेत, परंतु हे योगी आहेत, या सगळ्या भोगाला भोगून सगळीकडून निरासक्त होऊन अत्यंत उदासीन जीवन जगतात. जटाजूट बांधून स्मशानात राहतात आणि स्मशानामध्ये राहून राहून त्या स्मशानातल्या भस्माने ते लोळून लोळून अत्यंत कसे झाले, गौर वर्णाचे एकदम पांढरे पांढरे पडून गेले. तर ते आधीच गोरे आहेत, परंतु ती जी भस्म लागलेला आहे अंगावरती अत्यंत दिव्य वाटते, सुशोभित दिसते. त्यांच्या ज्या जटा आहेत त्या अत्यंत भस्मीभूत झालेल्या, भस्मयुक्त झालेल्या आहेत. संपूर्ण शरीराला भस्म आहे. आणि भगवान शिव जे की अत्यंत वैराग्यशाली आहेत, संपूर्ण ज्ञान त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अधिष्ठित आहे. असं भगवान शिव येतात. आणि आपण जर यावेळी असं वेगळं काम करत असू तर भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होणार नाही. त्यांच्या स्वागताला तयार राहायचंय तर आपण यावेळी वेगळं करत असतो तर भगवान शंकराचा हा मोठा अपमान आहे. असं काही करायला नको. अनेक प्रकारे समजावलं, परंतु माता दिती काही ऐकायला तयार नाही. मग अनेक प्रकारे समजावलं. शेवटी माता दितीने महर्षी कश्यपांचे कपडेच पकडले, तुम्ही सोडणारच नाही आता. म्हणजे ठीक आहे, आता तुमची इच्छा जशी पूर्ण केली. इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग आता त्या ठिकाणी भगवान महर्षी कश्यप जे आहेत ते गेले, तलावामध्ये स्नान केलं, परत येऊन आपल्या ध्यानाला बसले. आणि आता इच्छा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे म्हणतात ना पूर्ण वादळ शांत झाल्यानंतर जसं दिसतं कुठे काय नुकसान झालंय, कुठे काय तुटलंय, काय उडून गेलंय, काय बसलेलंय, काय पडलंय, हे सगळं नंतर दिसतं. वादळात काही कळत नाही. आणि हे वादळ शांत झालं होतं त्यानंतर त्यांना कळालं की अरे फार मोठी चूक केली. अत्यंत लज्जित होऊन त्या ठिकाणी आपले पती महर्षी कश्यपांसमोर देवी दिती गेली. प्रार्थनापूर्वक त्या ठिकाणी अत्यंत लज्जित होऊन त्यांना सांगते की भगवन माझ्याकडून फार मोठी चूक झाली, याचा मला पश्चाताप येतोय. बरं आता काय होईल माझे जे पुत्र आहेत ते दुष्ट होऊन जन्माला येतील का?
त्या ठिकाणी महर्षी कश्यप क्रोधितच होते, कारण एवढं सांगून जर ऐकत नाहीये तर फार विचित्र गोष्ट आहे ही. कारण की पत्नीला सहधर्मिणी म्हटलेलं आहे. मग सांगतायत की जी पत्नी अत्यंत काय म्हणतात सद्गुण संपन्न आहे, जिच्याकडे फार दिव्य गुण आहेत, अशा पत्नीच्या भरोशावर तो पुरुष सगळा संसार टाकून देतो, सगळं घरदार संपत्ती संतान सगळं काही तिच्यावर सोपवून देतो आणि हा आपल्या कामामध्ये निश्चिंतपणे निघून जातो. सगळं घर बघा किती मोठी जबाबदारी. तुम्ही म्हणतात की आम्ही घर सांभाळतो, पण त्यांच्या पण मनामध्ये एक गोष्ट आहे ना की कुठून तरी दुसरीकडून आलेली स्त्री जी माझ्या घरात आली, केवढा विश्वास आहे त्यांचा की घरामध्ये आली आहे की घराला जपेलच, माझ्या माता पित्याची काळजी घेईलच, माझ्या पुत्रांना नीटनेटके संस्कार लावेलच, माझ्या घराला व्यवस्थित सांभाळेलच, याचा केवढा मोठा विश्वास आहे त्यांचा. आणि ज्या स्त्रीनं त्या विश्वासाचा गैरफायदा घेतला त्याचं काय बरं? मग माता पित्याची सेवा केली नाही, घर जोडायच्या ऐवजी फोडलं, तर मग त्या विश्वासाचा फार मोठा गैरफायदा आहे. फक्त त्यांचीच चूक नसते हो, सगळ्यांची चूक असते सारखी. तर महर्षी कश्यप ह्या दयेमध्ये होते की दिती फार सुंदर पत्नी आहे, फार परम गुणवती आहे, परंतु अशा प्रकारे गुण दाखवल्यानंतर त्यांना फार क्रोध आला की माझं ऐकलं नाही. पतीचं न ऐकल्यामुळे, पती काही कोणी साधारण नव्हते, ऋषी होते, न ऐकल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना भयंकर क्रोध झाला. ते म्हटलं की तुझ्या गर्भामधून 2 अत्यंत क्रूर राक्षस जन्माला येतील, 2च परंतु अत्यंत क्रूर. आणि अशा प्रकारे जेव्हा सांगितलं दिती अत्यंत घाबरून गेली. अरे बापरे, थर कापायला लागली की देवा हे असं काय झालं माझ्या हातून. आणि मी तर भगवान महादेवाचा फार मोठा अपमान केला की ज्यावेळी ते माझ्या घरी येत होते त्यांना दरवाजा बंद करून मी कुकृत्य करत बसले, माझ्यासाठी हे चांगलं नाही. अत्यंत वाईट वाटलं, फार वाईट वाटल्यामुळे त्या ठिकाणी प्रार्थना केली. महर्षी कश्यपांना म्हटले की भगवंत याचा काहीतरी उपाय सांगा, कृपा करून माझे जे संतान येणार आहेत त्यांच्याकरता काहीतरी चांगलं सुद्धा तुम्ही सांगा. अशी प्रार्थना केल्यानंतर महर्षी कश्यप म्हणाले की ठीक आहे, त्यांना दया, ऋषी मुनींना लवकर दया येते. ते म्हटले काही हरकत नाही, परंतु तुझे जे पुत्र आहेत ते आता दानव म्हणून जन्माला येतीलच, दैत्य म्हणून जन्माला येतीलच, परंतु त्यांना मारण्याकरता साक्षात श्री हरी भगवान नारायण अवतार धारण करून येतील आणि त्यांच्याच हातून तुझे दोन्हीही मुलं मरतील, त्यांचा उद्धार होईल. असं ऐकल्याबरोबर माता दिती खुश, वा चांगलं झालं. भक्ती आहे ना देवाची, अंतःकरणात भक्तीच आहे. मग माझे जे दैत्य आहेत ते काय करणार आहेत, फार आततायी होतील. कारण की ऋषींनी सांगितलं होतं की या संसारामध्ये असा एकही प्राणी उरणार नाही ज्याला ह्या दोघांनी त्रास दिला नाही, सगळ्यांना त्रास देतील हे. मग सगळ्यांना त्रास दिला म्हटल्यानंतर ती घाबरली ना की जर यांनी जाऊन ब्राह्मणांना त्रास दिला आणि ब्राह्मणांनी जर यांना शाप दिला मग मात्र गेलं, सगळंच गेलं मग. कारण की ब्राह्मणांचा शाप फार वाईट. तुम्ही साक्षात देवाचा शाप घ्या एक वेळेस, परंतु ब्राह्मणाचा शाप कदापि घ्यायचा नाही. कारण की ब्राह्मणाने आपल्याविषयी मनामध्ये थोडं जरी वाईट चिंतन केलं, याचा असं व्हावा असा जरी मनात नकळत विचार आला तरी आपली दुर्गती निश्चित आहे, आपल्याला वाचवणारा जगात कोणी नाही. म्हणून ब्राह्मणांचा अपराध चुकून पण करायचा नाही. देवी दिती विचार करते, तर जर माझ्या पोरांना ब्राह्मणांनी शाप दिला तर मग फार अवघड होईल. मग जेव्हा तिने ऐकलं की माझी मुलं ब्राह्मणांच्या शापाने दग्ध होणार नाही तर साक्षात भगवंताच्या हातानेच मारले जातील, त्याच्यामुळे ती आनंदी झाली. बरं वाटलं, चला जाऊ द्या, राक्षस होऊन जन्माला भले येतील पण देवाच्या हाताने मरतील ना, मग वरदान झालं. देवाच्या हाताने मरायचं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? नाही, म्हणून वरदान पण झालं ते. मग त्यानंतर महर्षी अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी अजून एक वरदान दिलं. डिस्टर्ब होतंय नाही ना, मला पण नाही. कथेमध्ये रंगल्यानंतर बाहेरचे डिस्टर्ब बंद होतात, ऐकूच येत नाही. तर पुढे मग कश्यप ऋषी प्रसन्न झाले. ते म्हणाले देवी दिती, तुझे जे 2 मुलं आहेत त्यांच्यापैकी एका मुलाला 4 मुलं होतील आणि त्या 4 मुलांपैकी एक भगवान परमात्म्याचा एकनिष्ठ भक्त होईल. वा, मग तर आनंदच झाला. म्हणजे राक्षसांच्या कुळामध्ये भक्त जन्माला येईल असं जेव्हा ऐकलं फार अत्यंत प्रसन्नता वाटली की वा बरं झालं. म्हणजे ही तर आणखी मोठी गोष्ट आहे, कारण कुळामध्ये जर कोणी भक्त जन्माला आला तर झाला की कुळाचा उद्धार. त्याच्यामुळे आता दिती कशी आहे, अत्यंत निश्चिंत. मग आता इथे जे आपण दैत्य जे म्हणतो ना,
तर ते दितीच्या गर्भामधून जन्माला आले म्हणून त्यांचं नाव काय पडलं? दैत्य. मग हे ते त्यांचा पूर्ण वंशच दैत्याचा आहे. दैत्य वंशामध्ये त्या ठिकाणी दितीच्या गर्भामधून 2 पुत्र जन्माला आले आणि जन्मासरशीच ते कसे होते? एकदम विकृत जन्माला आले. त्यांचं एकाचं नाव ठेवलं हिरण्यकशिपू आणि एक होता हिरण्याक्ष. हिरण्यकशिपू मोठा होता, हिरण्याक्ष छोटा होता. दोघेही परमपराक्रमी बलाढ्य. जन्माला आल्याबरोबर हा 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 करत आले. ही कोणाला खाऊ, कोणाला मारू, कोणाला काटू. छिंदी भिंदी पिब खाद परस्वम अपहर. त्यांच्या जीवनात फक्त एवढं काय? छिंदी तोडायचं, भिंदी फोडायचं, पिब खाद प्यायचं, खायचं, खायचं प्यायचं, तोडायचं फोडायचं, दुसऱ्याचं धन ओरबडून आणायचं आणि मस्त मजेत राहायचं. सगळीकडे अगदी थरथर कापायला लागली पृथ्वीच. सगळे जे होते ना अगदी भयभीत असायचे की हे जर कुठं आले की सगळं संपलं. आणि ते माणसाला सरळ उचलून खाऊन टाकायचे ना, काही उरतच नव्हतं त्यांचं. म्हणजे हे राक्षस लोक एवढे दैत्य भयानक होते. मग अशा प्रकारे या ठिकाणी ही कथा पूर्ण झाली. आणि मग दक्षाच्या ज्या 13 मुली होत्या त्यांच्यापैकी दितीपासून या ठिकाणी हे दैत्य वंश पुढे चालला. आणि याच दैत्य वंशामध्ये आता काय होईल? त्यापैकी जो हिरण्याक्ष होता, त्या हिरण्याक्ष सगळीकडे माझ्यासारखा कुणीतरी शक्तिशाली मिळतोय का म्हणून शोधत होता. त्याच हिरण्याक्षाला भगवान वराहाने एका झापडीत मारलं. अशा प्रकारे म्हणजे बघा परमात्मा वचन देतात. सगळं जे आहे ना पूर्व प्लॅनिंग असते देवाची. पुढे मी कोणत्या युगात काय करणार आहे त्या युगानुसारच त्या ठिकाणी अशा प्रकारे सगळी घटना घडत जाते. बरं आता हे जे आहे ना हे सुद्धा पूर्वनियोजित असतं. यात फक्त दितीची चूक आहे का? की दितीने संध्याकाळच्या वेळी त्या ठिकाणी पुत्र संतान प्राप्त करण्याची इच्छा केली म्हणूनच तिच्या पोटी 2 त्या ठिकाणी राक्षस जन्माला आले. त्यामध्ये फक्त आईची चूक नाही, त्या 2 राक्षसांची पण काहीतरी चूक असेल ना की ते राक्षस म्हणून जन्माला आले. असं काय बरं पाप केलं होतं पूर्वजन्मामध्ये? त्या पूर्वजन्माच्या पापाच्या बळावरती हे असे भयानक राक्षस म्हणून जन्माला आले. अशा प्रकारचा हा प्रश्न तुमच्या मनात आला का? नाही आला. मग कोणाच्या मनात आला? महर्षी मैत्रेयांच्या जवळ बसलेले विदुर महाराजांच्या मनात आला की महाराज ठीक आहे तुम्ही सगळं खूप सुंदर सांगितलं, पण याच्यामध्ये मला आता प्रश्न पडलाय की ह्या दोघांना कसा काय बरं एवढा भयानक जन्म मिळाला, त्याचं काय कारण आहे? अशा प्रकारे प्रश्न जेव्हा विचारला त्याचं उत्तर आता पुढच्या अध्यायामध्ये महर्षी मैत्रेय सांगतील. मग का बरं त्यांना असा भयानक जन्म मिळाला? मग असं आपणही करायचं नाही, तर पुढचा जन्म आपल्याला असा भेटू शकतो, काही गॅरंटी नाहीये. म्हणून आपल्या हातून असं पाप घडायला नकोय. मग असा काय घटना झाली होती तर ती घटना ऐकण्याकरता तुम्ही सगळे उद्या यायचं. आजचा आपला वेळ संपलेला आहे. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. इथेच हा 14वा अध्याय संपला. म्हणजे आज 13 आणि 14 असे 2 अध्याय संपवले आहेत. कथा होती त्याच्यामुळे त्याला संपवला काही वेळ लागला नाही. अशा प्रकारे वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद